नमस्कार मित्रांनो, सध्या झी मराठी वाहिनीवर कृष्णाईच्या लेकी ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे। या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी गौरी, जिने आपल्या कणखर आणि सोज्वळ अभिनयाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पडद्यावर एका कणखर मुलीची भूमिका साकारणारी गौरी म्हणजेच अभिनेत्री ट्विंकल यादवची खरी जीवन कहाणी। मित्रांनो, ट्विंकल यादव ही मूळची मुंबईची किंवा कोणत्याही मोठ्या शहराची नसून ती ग्रामीण भागातून पुढे आलेली मुलगी आहे। महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील भिलवडी या छोट्याशा गावामध्ये ट्विंकलचा जन्म झाला आणि तिचं बालपणही तिथेच गेलं। एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या ट्विंकलला लहानपणापासूनच अभ्यासाची खूप आवड होती। शाळेत असताना ती एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जायची। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण सुरुवातीला ट्विंकलला ग्लॅमरच्या दुनियेत किंवा अभिनयात अजिबात रस नव्हता। तिचं एकच स्वप्न होतं, म्हणजे ते उच्च शिक्षण घेऊन खूप मोठं व्हायचं। कॉलेज संपल्यानंतर तिने MBA करण्याचं ठरवलं होतं आणि तिचं स्वप्न एक कलेक्टर बनण्याचं होतं। परंतु म्हणतात ना, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं। कॉलेजमध्ये असताना काही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्यानंतर ट्विंकलला हळूहळू कॅमेऱ्याची आणि अभिनयाची ओढ निर्माण झाली। पण ग्रामीण भागातून येऊन तिने थेट मराठी इंडस्ट्रीत स्वतःची जागा बनवणं अजिबात सोपं नव्हतं। कोणतीही गॉडफादर नसताना ट्विंकलने स्वतःच्या हिमतीवर ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली। सुरुवातीला तिला बऱ्याच नकारांचा सामना करावा लागला, पण तिने हार मानली नाही। मुख्य मालिकांमध्ये संधी मिळण्यापूर्वी तिने काही म्युझिक व्हिडिओज आणि छोट्या छोट्या प्रोजेक्टमध्ये काम केलं, जिथे तिच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि सुंदर हास्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले। हा काळ तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण इथेच ती कॅमेरा फेस करायला आणि अभिनयाचे बारकावे शिकायला लागली। आणि शेवटी तिच्या कष्टाचं चीज झालं। झी मराठी वाहिनीवर कृष्णाईच्या लेकी ही नवीन मालिका सुरू होणार होती आणि या मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी एका नव्या सोज्वळ आणि तितक्याच कणखर चेहऱ्याचा शोध सुरू होता। ट्विंकलने या भूमिकेसाठी ऑडिशन दिली आणि तिच्या अभिनयातील सहजता पाहून निर्मात्यांनी थेट तिची गौरी या मुख्य भूमिकेसाठी निवड केली। विशेष म्हणजे या मालिकेतील तिची ऑनस्क्रीन आई आणि महाराष्ट्रातील दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ या आहेत। पहिल्याच मालिकेत एवढ्या मोठ्या अभिनेत्रीसोबत काम करताना ट्विंकल सुरुवातीला थोडी घाबरली होती, पण सेटवर निवेदिता सराफ यांनी तिला खूपच सांभाळून घेतलं। अगदी सख्या आईसारखी माया दिली आणि अनेक कठीण ॲक्शन सीन्स करताना तिचा आत्मविश्वास वाढवला, असं ट्विंकल स्वतः अभिमानाने सांगते। ट्विंकल सांगते की ही मालिका साताऱ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि ती स्वतः सांगलीची असल्याने या पात्राची भाषा आणि राहणीमान आत्मसात करणं तिच्यासाठी खूप सोपं गेलं। मालिकेतील गौरी जशी जिद्दी, खंबीर आणि आपल्या स्वप्नांसाठी लढणारी आहे, तशीच काहीशी खऱ्या आयुष्यातही ट्विंकल अतिशय स्वाभिमानी आणि मेहनती आहे। तिची गोड स्माईल आणि साधेपणा यामुळे अल्पावधीतच तिचे हजारो चाहते निर्माण झाले आहेत। अगदी ज्येष्ठ अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी ट्विंकलच्या निरागस अभिनयाचं भरभरून कौतुक केलं आहे। तर मित्रांनो, सांगलीच्या एका छोट्या गावातून येऊन MBA पूर्ण करण्याचं स्वप्न पाहता पाहता मराठी मनोरंजन सृष्टीत मुख्य नायिका बनणारी ट्विंकल यादव आज अनेक तरुण मुलींसाठी एक मोठी प्रेरणा बनली आहे। तुम्हाला कृष्णाईच्या लेकी मालिकेतील तिची गौरीची भूमिका कशी वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच लोकप्रिय कलाकारांच्या जीवनकथा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।